हॅलो फ्रेंड्स, चौकोनी आळूच्या वड्या तुम्ही कधी खाल्ल्यात का? तुम्ही बघू शकता किती कुरकुरीत आणि क्रिस्पी अशा आणि भरपूर लेयर असलेल्या सुंदरशा आळू वड्या इथे तयार झालेल्या आहेत. त्या कशा करायच्या त्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. तर त्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, रेसिपी आवडत असेल तर लाईक करा. तर आता आपण सुरुवात करूया. आळूच्या वडा बनवण्यासाठी इथे गूळ भिजत घातलेला आहे आणि अर्धी वाटी चिंच भिजत घातली होती. तर व्यवस्थित चिंचेचा आपल्याला कोळ काढून घ्यायचा आहे. त्यानंतर गूळ भिजत घातलेला कुस्करून घेतला आहे. त्या पाण्यामध्येच आपल्याला हे चिंचेचा कोळ काढलेलं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे घेतलेला आहे एक बाऊल, त्यामध्ये 2 वाट्या आपल्याला चण्याचं पीठ घालायचं आहे. त्यानंतर आपण याच्यात घालणार आहोत तांदळाचं किंवा ज्वारीचं पीठ, आपल्याकडे जे अवेलेबल असेल ते आपण घालू शकतो. अर्धी वाटी घातलं आहे. त्यानंतर हळद आणि लाल तिखट आपण चवीनुसार घालणार आहोत. चवीनुसार मीठ घातलेलं आहे. हे व्यवस्थित आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे पिठामध्ये. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 4 चमचे सफेद तीळ घालायचे. तिळामुळे याची चव खूपच छान येते. त्यानंतर आपण चिंच गुळाचं जे पाणी केलं होतं त्या पाण्यामध्येच हे पीठ व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे. हे जास्त पातळ नाही करायचं आहे, आपल्याला पानांना लावता येईल एवढं इतपत याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. तर घट्टसर पीठ इथे भिजवून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे मी आळूची पानं घेतली होती, अशी काळ्या देठाची पानं घेतलेली आहे. ती वडीचा आळू आहे. तर आता आपण नेहमीच गोल वड्या करत असतो, तर ह्यावेळेला वेगळ्या वड्या करायच्या म्हणून मी चौकोनी वड्या केलेल्या आहेत. त्यासाठी आपण इथे चौकोनी आकारामध्ये आळूची पानं कापून घ्यायची आहेत आणि उरलेले साईडचे जे कापलेले कातरणं आहेत त्याची आपण करणार आहोत आळूची पातळ भाजी. तर हे आपण आता बाजूला करून ठेवले आहेत. अशा प्रकारे सगळे आपली चाळणी ज्या साईजची असेल त्या साईजची आपण कापून घ्यायचे चौकोन. त्यानंतर त्याच्या शिरा मोडण्यासाठी लाटण्याच्या साहाय्याने आपल्याला हे व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे पानांना. तर अशा प्रकारे आपण सगळ्या शिरा मोडून घेतलेल्या आहेत. त्यानंतर ह्या पानांवरती आपण जे बनवलेलं मिश्रण आहे ते व्यवस्थित सगळीकडे असं लावून घ्यायचं आहे. फ्रेंड्स, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, रेसिपी आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. या वेगळ्या पद्धतीने बनवलेल्या आळूच्या वड्या तुम्हाला आवडल्या की नाही ते मला नक्की कळवा. आपण नेहमी गोल गोल आळूच्या वड्या करत असतो, वेगळ्या पद्धतीने बनवल्या, चौकोनी आकार दिला की मुलांनाही खायला खूप मज्जा वाटते आणि मोठ्यांनाही पानामध्ये वाढल्यानंतर पटकन लक्षात येत नाही ही वडी कसली आहे. कारण आळूची वडी म्हटलं की गोलच बघायची सवय असते सगळ्यांना. तर अशा प्रकारे ही वडी खूप सुंदर तयार होते. त्याचे लेयर्ससुद्धा खूप छान येतात. अगदी कुरकुरीत अशी मस्त क्रिस्पी वडी तयार होते. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे संपूर्ण त्याला आपण लावून घेतलेलं आहे पीठ. त्यानंतर चाळणीमध्ये आपण तेल लावून घेतलं आहे, चाळणीला पाणी गरम करून घेतलं आहे आणि इथे वाफवायला आपण ठेवलेले आहेत. 15 मिनटामध्ये या वड्या मस्तपैकी वाफलेल्या आहेत. त्या आता ताटामध्ये आपण काढून घ्यायचे आहेत आणि त्याचे छान चौकोनी आपल्याला हवे त्या आकाराचे तुकडे करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे मी सगळं छान वड्या कट करून घेतल्या आहेत. अतिशय सुंदर त्या शिजलेल्या आहेत व्यवस्थित, सुरीला कुठेही चिकटत नाही आहे. म्हणजे व्यवस्थित अशी आपली आळूची वडी इथे तयार आहे. तर त्या वाफवायला ठेवताना मी त्याच्यावर थोडेसे तीळ घातले होते, त्यामुळे तळल्यानंतर ते तीळ खूपच चवीला सुंदर लागतात. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर असे त्याला लेयर्स आलेले आहेत. तळल्यानंतर ही छान फुलते आणि सगळे लेयर्स मोकळे होतात. तर इथे बघा किती सुंदर दिसत आहेत, चौकोनी अशा छान छान वड्या तयार झालेल्या आहेत. तर आता इथे पॅनमध्ये मी तेल तापत ठेवलेलं आहे. तेलामध्ये आपण सगळ्या वड्या सोडून घेणार आहोत आणि व्यवस्थित गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला त्या तळून घ्यायच्या आहेत. तर तेल तापल्यानंतर मी गॅस थोडा बारीक केलेला आहे. मध्यम आचेवरती आपल्याला हे छान तळून घ्यायचे आहेत. तर अतिशय सुंदर अशा चौकोनी आळूच्या वड्या तयार झालेल्या आहेत. अशा प्रकारे आपण या आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहे. खूपच सुंदर खुसखुशीत अशी आळूची वडी तयार आहे. अशा छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. भेटूया आपण आता पुढच्या भागामध्ये. थँक्यू.